नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज एकदा पुन्हा आपलं ऑनलाईन पद्धती मध्ये मनापासून आपलं स्वागत आहे। ऑनलाईन पद्धतीचा वापर करत असताना आपण YouTube चॅनलचा वापर या ठिकाणी करतोय। माझ्या या YouTube चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 12वी वर्गाच्या इतिहास विषयाच्या ऑनलाईन अध्यापन पद्धतीनुसार घटक क्रमांक 5 भारत सामाजिक व धार्मिक सुधारणा या घटकावर आपण चर्चा करणार आहोत। तत्पूर्वी या ऑनलाईन अध्यापन पद्धतीसाठी मी स्वतः प्राध्यापक यानपुरे जयवंत सोपानराव, श्री शिवाजी ज्युनियर कॉलेज माणिकनगर नांदेड आपल्या समोर येत आहे आणि ऑनलाईन अध्यापन पद्धतीचा वापर करण्यासाठी मला माझ्या कॉलेजच्या प्रशासनाने अर्थातच कॉलेजचे प्राचार्य सन्माननीय भगवानरावजी पवळे सर, कॉलेजचे उपप्राचार्य आदरणीय परशुराम एसलवाड सर, तसेच कॉलेजचे पर्यवेक्षक एम.के. ब्याडे सर आणि आमच्या विज्ञान डिपार्टमेंटचे जीनियस विभाग प्रमुख एम.एम. गोरवाड सर, तसेच शालेय समितीचे सदस्य माननीय सन्माननीय एस.आर. कावळे सर, या सर्व दिग्गजांनी मला ऑनलाईन अध्यापन पद्धतीसाठी प्रेरित केलं, मोटिवेट केलं आणि त्यांनी मोटिवेशन दिल्यामुळे, मला प्रेरणा दिल्यामुळे मी ऑनलाईन पद्धतीचे वर्ग 21 मे 2020 पासून सुरू केलेले आहेत। आणि यासाठी माझ्या कॉलेजच्या व महाराष्ट्रातील तमाम 12वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा रिस्पॉन्स हा अतिशय सुंदररित्या या ठिकाणी मला मिळत आहे। त्याचा मला मनस्वी आनंद सुद्धा या ठिकाणी होतो आहे। एवढेच नव्हे तर कोल्हापूरच्या प्राध्यापक शिंदे सरांनी भ्रमणध्वनीवरून माझ्याशी संपर्क साधून ऑनलाईन अध्यापन पद्धती पाहून माझं अभिनंदन सुद्धा केलेलं आहे। तसेच प्राध्यापक रंगदळ सर असतील, यांनी सुद्धा माझं कौतुक केलेलं आहे। त्याबद्दल मी सर्वांची मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतोय आणि त्यांच्या ऋणात कायम राहू इच्छितोय। यांच्या प्रेरणेमुळेच मला ऑनलाईन अध्यापन करत असताना कसल्याच प्रकारच्या अडचणी निर्माण झालेल्या नाही आणि विद्यार्थ्यांचा प्रतिसाद तेवढ्याच मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मिळत गेला। त्यामुळे ऑनलाईन अध्यापन पद्धतीमध्ये मला खूप आनंद वाटतोय। त्या अनुषंगाने आज आपण या ऑनलाईन अध्यापन पद्धतीचा वापर करत असताना इतिहास विषयातील घटक क्रमांक 5 हा घटक अभ्यासणार आहोत। 5व्या घटकाचं नाव आहे भारत सामाजिक व धार्मिक सुधारणा। आता भारतामध्ये सामाजिक व धार्मिक सुधारणा या घटकाची निवड आज का केली? या घटकाची निवड करण्याच्या पाठीमागचा उद्देश किंवा या घटकाला आज आपण हाती का घेतलं, तर याच्या पाठीमागचं कारण तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना माहिती असणं गरजेचं आहे। यापूर्वी वेगवेगळ्या YouTube चॅनलवरील व्हिडिओच्या माध्यमातून, आम्ही दिलेल्या नोट्सच्या माध्यमातून व मी केलेल्या टीचिंगच्या माध्यमातून एकूण 6 घटक तुमचे अभ्यासून झालेले आहेत। एवढेच नव्हे
माझ्याच कॉलेजच्या अर्थातच श्री शिवाजी ज्युनियर कॉलेज माणिकनगर नांदेडच्या प्राध्यापिका सौ स्वामी एस मॅडम यांनी सुद्धा घटक क्रमांक 1, घटक क्रमांक 2, घटक क्रमांक 3, घटक क्रमांक 4 या चारही घटकावर इत्थंभूत स्वरूपामध्ये विद्यार्थ्यांपर्यंत माहिती पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. अतिशय सुंदर असे व्हिडिओज बनवलेले आहेत आणि त्या चारही घटकावर विद्यार्थ्यांसोबत संवाद साधून प्रश्न उत्तर सुद्धा या ठिकाणी सोडून घेतलेले आहेत. म्हणून 4 घटक अभ्यासून झालेले आहेत आणि माझ्याकडनं 6 घटक अभ्यासून झालेले आहेत. म्हणून या ठिकाणी आज पुनश्च एकदा विद्यार्थ्यांचा परिपूर्ण अभ्यास व्हावा या दृष्टिकोनातून घटक क्रमांक 5 घेतलेला आहे. आता घटक क्रमांक 5 घेतल्यानंतर भारतामध्ये सामाजिक व धार्मिक सुधारणांची गरज का पडली या घटकामध्ये एकंदरीत आपल्याला 5 उपघटक शिकायचे आहेत. 5 मुद्दे आपल्याला या ठिकाणी शिकायचे. त्यामध्ये पहिला मुद्दा येईल सामाजिक धार्मिक सुधारणांची आवश्यकता. घटक क्रमांक 5 मध्ये सामाजिक व धार्मिक सुधारणांमध्ये पहिला मुद्दा कोणता येईल सामाजिक धार्मिक सुधारणांची आवश्यकता. हा मुद्दा या ठिकाणी आपल्याला अभ्यासायचा आहे. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा सुधारणांचा पर्व किंवा सुधारणा पर्व हा एक मुद्दा या ठिकाणी आपल्याला शिकायचा आहे, समजून घ्यायचा आहे. त्यानंतर तिसरा मुद्दा येतो धार्मिक सुधारणा चळवळी. धार्मिक सुधारणा चळवळी रिलीजियस डेव्हलपमेंट मुवमेंट. रिलीजियस डेव्हलप मुवमेंट म्हणजे धार्मिक सुधारणा चळवळी हा तिसरा मुद्दा आपल्याला या ठिकाणी शिकायचा आहे. त्यानंतर चौथा मुद्दा येतोय तो म्हणजे समाज सुधारकांचे कार्य. आता समाज सुधारकांचे कार्य यामध्ये आपल्या भारतात वेगवेगळ्या प्रकारचे समाज सुधारक होऊन गेलेले आहेत. भारतासाठी व भारतातील समाजासाठी त्या समाज सुधारकांचं योगदान मोठ्या प्रमाणात आपल्या देशामध्ये लाभलेलं आहे. म्हणून समाज सुधारकांचे कार्य हा सुद्धा मुद्दा या ठिकाणी आपल्याला शिकायचा आहे. आणि शेवटचा मुद्दा याच घटकाअंतर्गत भारत सामाजिक व धार्मिक सुधारणा या घटकांतर्गत शेवटचा मुद्दा आपल्याला या ठिकाणी शिकायचा आहे ते म्हणजे संस्थानिकांचे योगदान. वेगवेगळे संस्थानिक आपल्या भारतामध्ये होऊन गेलेले आहेत. त्या संस्थानिकांचे योगदान आपल्याला या ठिकाणी पाहायचं. मग या सर्व गोष्टीचा इत्थंभूत स्वरूपामध्ये अभ्यास करत असताना सविस्तर माहिती जाणून घेत असताना आपल्या देशांतर्गत जेवढे काही वेगवेगळ्या प्रकारचे समाज सुधारक होऊन गेलेले आहेत त्या सर्वच समाज सुधारकाचा थोड्याफार प्रमाणामध्ये अभ्यास सर्व विद्यार्थ्यांच्या कानी पडलेला आहे. 10वी पर्यंत तुम्ही शिकला असाल, 11वीला सुद्धा तुम्ही शिकला असाल, परंतु त्याच समाज सुधारकाच्या संदर्भात या ठिकाणी जाणून घेत असताना त्यांचं योगदान किती महत्वाचं आहे, त्यांनी केलेले कार्य किती महत्वाचे आहे आणि त्यांच्या समाज कार्यामुळे समाजाला कशा प्रकारची दिशा आणि दशा या ठिकाणी मिळालेली आहे या सर्व गोष्टीचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करणं गरजेचं आहे. अर्थातच सामाजिक व धार्मिक सुधारणा पाहत असताना या ठिकाणी प्रस्तावना आपण या ठिकाणी पाहूया. आता प्रस्तावना पाहायची आहे. भारत देश म्हटल्याच्या नंतर भारतामध्ये वेगवेगळे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. भारतामध्ये विविधता आपल्याला पाहायला मिळते. भारत हा एक अखंड देश जरी असला तर विविधतेने नटलेला देश आहे आणि विविधतेने नटलेला असला तरी एकतेमध्ये आहे. आणि या विविधतेने नटलेल्या देशामध्ये सामाजिक जे काही सामाजिक रूप जे आहे तर ते समाजाचं रूप हे वेगळ्या पद्धतीचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. पूर्वीच्या काळामध्ये समाज रचना कशा पद्धतीची होती, आताच्या काळामध्ये समाज रचना कशा पद्धतीची आहे किंवा त्यामध्ये कोणकोणते बदलाव होत गेले या सर्व गोष्टी कुठे ना कुठे आपल्याला अभ्यासणं गरजेचं आहे, आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. कारण भारत देश हा एकंदरीत इंग्रजांच्या ताब्यामध्ये किंवा इंग्रजांच्या सत्तेखाली जवळपास 150 वर्ष या ठिकाणी गुलामगिरीमध्ये
गुलामगिरीमध्ये राहिलेला आहे. मग इंग्रजांची सत्ता जशी भारतावर 150 वर्ष होती, तर त्या 150 वर्षामध्ये इंग्रजांकडनं भारतीय लोकांनी काय शिकलं, भारतीय समाज व्यवस्थेने काय शिकलं, किंवा भारतीयांनी इंग्रजांकडनं काय घेतलं, या सर्व गोष्टीचा कुठं ना कुठं आपल्याला अर्थार्थी संबंध जाणून घेणं गरजेचं आहे, किंवा त्या सर्व गोष्टीचा अभ्यास करणं गरजेचं आहे. तेव्हाच कुठे या ठिकाणी धार्मिक व सामाजिक व धार्मिक सुधारणा कशा पद्धतीने झालेल्या आहेत याच्या मुळापर्यंत जाता येईल. म्हणून प्रस्तावना पाहत असताना जे इंग्रजी शिक्षण आहे, भारताचा जर विचार केला तर भारतामध्ये शिक्षण फक्त मोजक्या लोकांपुरतं मर्यादित शिक्षण होतं, काही लोकांपुरतं मर्यादित शिक्षण होतं. सर्वांना या ठिकाणी शिक्षण मिळत नसायचं, दिलं जात नसायचं. ज्यांना शिक्षण दिलं जात असायचं ते शिक्षण आणि त्या शिक्षणाची प्रक्रिया वेगळ्या स्वरूपाची. परंतु शिक्षण नसल्यामुळे भारतीय समाजामध्ये वेगवेगळे प्रकार आपल्याला पाहायला मिळत असायचे. मग त्या भारतीय समाजामध्ये जुन्या चालीरीती असतील, रूढी परंपरा असतील, श्रद्धा अंधश्रद्धा असतील, म्हणजे अशा काही अनंत गोष्टी आपल्या समाजामध्ये रूढ झालेल्या होत्या. त्या रूढ झालेल्या परंपरेतून, जुन्या चालीरीतीतून किंवा रूढीमधून समाजाला जर बाहेर काढायचं असेल तर या ठिकाणी शिक्षणाची अत्यंत गरज होती. त्याच्या अनुषंगाने जे इंग्रजी शिक्षण घेतलेली लोक आपल्या भारतात होती, इंग्रजी शिक्षण घेतलेली जी लोक होती, इंग्रजी शिक्षण घेऊन त्या शिक्षण पद्धतीच्या आधारे ज्या ज्या लोकांनी इंग्रजी शिक्षण घेतलेलं होतं, इंग्रजांकडून आपण शिक्षण घेतलं आणि शिक्षण घेतल्याच्या नंतर त्या शिक्षणाचा आधार घेतला आणि शिक्षणाचा आधार घेऊन त्या शिक्षणाच्या आधारे आपल्या भारतामध्ये एक नवीन पिढी उदयास आली आणि नवीन पिढी उदयास येऊन त्या नवीन पिढीच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांनी काम करण्यास प्रारंभ केला. एक नवनिर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी या ठिकाणी केलेला आपल्याला पाहायला मिळतो. समाज बदलाव करण्याचा प्रयत्न त्यांनी या ठिकाणी केलेला आपल्याला पाहायला मिळतो. कारण केवळ आणि केवळ शिक्षणाचा आधार घेतल्यामुळे. जर शिक्षण नाही मिळालं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं उदाहरण तुम्हाला माहिती असेल, त्यांनी शिक्षणाच्या संदर्भात एक अतिशय सुंदर अशा प्रकारचं स्टेटमेंट दिलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय सांगितलेलं आहे? शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो कोणी प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. ज्यांनी भारतीय घटना या ठिकाणी तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवली, तुम्हा आम्हा सर्वांना स्वातंत्र्य बहाल केलं, अभिव्यक्ती स्वातंत्र्य या ठिकाणी प्राप्त करून दिलं, वेगवेगळ्या प्रकारचे मूल्य या ठिकाणी आपल्यामध्ये रुजवण्याचं काम केलं, त्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाला एवढं मोठं महत्व दिलेलं आहे की वाघिणीच्या दुधाची त्यांनी उपमा दिलेली आहे. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो कोणी प्राशन करेल तो वाघासारखा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे एवढा मोठा आत्मविश्वास केवळ शिक्षणामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होऊ शकतो. अशा प्रकारचा विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी मांडलेला होता. त्याच अनुषंगाने या ठिकाणी सुद्धा जे इंग्रजी शिक्षण घेतलेले काही लोक आहेत, तर त्या काही लोकांच्या माध्यमातून त्या शिक्षण पद्धतीचा आधार घेऊन आपल्या देशामध्ये एक नवीन पिढी उदयाला आलेली होती. त्या नवीन उदयाला आलेल्या पिढीच्या माध्यमातून समाज कार्य करण्यास प्रारंभ झालेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. समाजामध्ये बदलाव करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत असलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. म्हणूनच विद्यार्थ्यांना हे सर्व गोष्टी ज्ञात असणं गरजेचं आहे. म्हणजे शिक्षणाला महत्व किती आहे, शिक्षणाला महत्व आपण किती दिलं पाहिजे, या सर्व गोष्टी विद्यार्थ्यांनी समजून घेतल्या पाहिजेत आणि स्वतः स्वयं अध्ययनाला या ठिकाणी लागलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. जेव्हा आपण परिपक्व होऊ, अभ्यास करून किंवा ज्ञानार्जन आपण या ठिकाणी करून घेऊ, तेव्हा आपण या ठिकाणी सक्षम झालेले पाहायला मिळू. म्हणूनच शिक्षणाकडे कानाडोळा करून चालणार नाही. शिक्षण घेतलंच पाहिजे, कारण शिक्षणामुळेच या ठिकाणी परिवर्तन होतं, शिक्षणामुळेच या ठिकाणी बदलाव होतो किंवा समाजामध्ये या ठिकाणी टोटली चेंजेस झालेले आपल्याला पाहायला मिळतात, असं सुद्धा आपल्याला थोडक्यात सांगता येईल. मग जसं ही नवीन पिढी उदयाला आली,
इंग्रजी शिक्षणाचा आधार घेऊन जशी नवीन पिढी या ठिकाणी उदयाला आली, त्याच नवीन पिढीच्या माध्यमातून सामाजिक आणि धार्मिक सोशियल अँड रिलिजियस अँड पॉलिटिकल तिन्ही क्षेत्र पहा, सामाजिक क्षेत्र, धार्मिक क्षेत्र आणि राजकीय क्षेत्र, या तिन्ही क्षेत्रामध्ये कुठे ना कुठे बदलाव होण्यास प्रारंभ झालेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. अर्थातच ज्या काही गोष्टी त्याच्यामध्ये अपूर्ण होत्या, ज्या गोष्टी पूर्णत्वाला गेलेल्या नव्हत्या, ज्या गोष्टींचा अभाव त्या तिन्ही क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळत होता, त्या तिन्ही क्षेत्रामध्ये ज्या गोष्टी अपूर्ण होत्या त्या अपूर्ण गोष्टी पूर्णत्वाला घेऊन जाण्याचा प्रयत्न या नवीन उदयास आलेल्या पिढीने केलेला आपल्याला पाहायला मिळतो. कारण तर त्याच पिढीने इंग्रजी शिक्षणाचा आधार घेतलेला होता. इंग्रजी शिक्षणाचा आधार घेऊन या ठिकाणी सामाजिक, धार्मिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये बदलाव करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणूनच शिक्षणाला एक अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेलं आपल्याला पाहायला मिळतं, असे या ठिकाणी आपल्याला थोडक्यात सांगता येईल. मग या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जे काही उणीव भासत असायची, सामाजिक सुधारणा मोठ्या प्रमाणात झाली पाहिजे, धार्मिक चळवळी उभा टाकल्या पाहिजेत, धार्मिक सुधारणा सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाली पाहिजे, राजकीय क्षेत्रामध्ये जी उणीव आहे ती उणीव या ठिकाणी भरून काढता आली पाहिजे, अशी जी काही विचारसरणी त्या नवीन उदयास आलेल्या पिढीच्या मनामध्ये निर्माण झाली, त्यातूनच या ठिकाणी या सामाजिक सुधारणावादी कार्याला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते, धार्मिक सुधारणावादी कार्याला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच इंग्रजी शिक्षणाचा आधार घेतलेली जी काही पहिली पिढी आहे, इंग्रजी शिक्षणाचा आधार घेतलेली जी पहिली पिढी आहे, तर त्या पहिल्या पिढीला समाज सुधारणांचा किंवा सामाजिक कार्य करावं, समाज सुधारणा झाली पाहिजे, सामाजिक कार्य आपल्या हातून घडलं पाहिजे, धार्मिक सुधारणा आपल्या हातून झाली पाहिजे, अशा प्रकारची जाणीव त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली. आणि जाणीव निर्माण झाल्यामुळेच त्या पहिल्या पिढीतील समाज धुरीण, आता या ठिकाणी समाज धुरीण हा शब्द प्रयोग आलेला आहे. मी मागच्या एका शिबिरामध्ये तुम्हाला सांगितले होते, आपल्या इतिहासाच्या वेगवेगळ्या घटकामध्ये नवीन सिलेबस नुसार वेगवेगळे नवीन शब्दप्रयोग या ठिकाणी येऊ घातलेले आहेत, आलेले आहेत. त्या शब्दांचा अर्थ समजणं जास्त गरजेचं आहे, त्या शब्दांचा अर्थ उमजणं जास्त गरजेचं आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना अध्ययन करत असताना त्याची अडचण भासणार नाही, अडचण येणार नाही. म्हणून या ठिकाणी आपल्याला प्रत्येक शब्दाचा अर्थ जाणून घेऊन पुढे जाणं गरजेचं आहे. मग आता या ठिकाणी याच अंतर्गत इंग्रजी शिक्षणाचा आधार घेतलेली जी काही पहिली पिढी आहे, ज्यांच्या डोक्यामध्ये विचार आलेले होते की सामाजिक सुधारणा झाली पाहिजे, धार्मिक सुधारणा झाली पाहिजे, अशा या पहिल्या पिढीच्या समाज धुरीण कुणाला म्हटलं जातं? जे समाज धुरंधर आहे, समाजासाठी स्वतःचा अमूल्य वेळ देणारे व्यक्ती आहेत, ज्यांच्या डोक्यामध्ये सामाजिक कार्य करण्याचं भान आहे किंवा समाजाविषयी आत्मीयता आहे, समाजामध्ये बदलाव करण्यासाठी सतत ते प्रयत्नशील आहेत, अशी लोक म्हणजे समाज धुरीण लोक होत, समाज धुरंधर लोक होत. आणि त्याच समाज धुरीणांना या प्रत्येक गोष्टीची जाणीव होती की भारतीय समाज हा जुन्या चालीरीतीमध्ये गुरफटलेला आहे, भारतीय समाजामध्ये रूढी परंपरा खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी चालत आलेली आहे, भारतीय समाज हा अंधश्रद्धेमध्ये गुरफटलेला आहे. या सर्व गोष्टीची जाणीव या पहिल्या पिढीतील समाज धुरीणांना होती, धुरंधरांना होती किंवा समाजाचं कार्य करणाऱ्या लोकांना होती. म्हणूनच त्या समाज धुरंधरांनी किंवा त्या समाज धुरीणांनी या सर्व गोष्टीची जाणीव ठेवून सामाजिक कार्य केलं पाहिजे, अशा प्रकारचा विचार त्यांच्या मनामध्ये निर्माण झाला. आणि त्याच विचारसरणीच्या माध्यमातून किंवा तशा प्रकारची जाणीव झाल्यामुळे
खऱ्या अर्थाने सामाजिक कार्य जर कुठून सुरू झालं, कुणापासून सुरू झालं, कुणाच्या माध्यमातून सुरू झालं, याचा इतिहास जर आपण जाणून घेतला तर तत्कालीन परिस्थितीचा विचार करत असताना या ठिकाणी खऱ्या अर्थाने राजाराम मोहन राय यांच्यापासून सामाजिक आणि धार्मिक सुधारणांच्या कार्याला प्रारंभ झालेला होता, हे आपल्याला या ठिकाणी इतिहासाच्या माध्यमातून स्पष्ट करता येईल. सामाजिक आणि धार्मिक सुधारणांचं कार्य जर सर्वप्रथम कोणी हाती घेतलेलं असेल तर सर्वात पहिल्यांदा नाव येतं ते म्हणजे राजाराम मोहन राय यांचं. आता राजाराम मोहन राय यांनी जशा पद्धतीने आपल्या देशामध्ये कार्य केलं, ज्या पद्धतीने समाज सुधारणावादी विचार या ठिकाणी पेरण्याचं काम केलं, समाजामधील जुन्या चालीरीती या ठिकाणी हाणून पाडण्याचं काम केलं, ज्या रूढी परंपरा आहेत त्या रूढी परंपरेला छेद देण्याचं काम केलं, ज्या समाजात अनिष्ट प्रथा आहेत त्या अनिष्ट प्रथेच्या विरोधात आवाज उठवण्याचं काम राजाराम मोहन राय यांनी केलं. आणि त्यांच्या या समाज कार्यामुळेच आपल्या भारतातील समाज व्यवस्थेमध्ये खूप मोठे बदलाव झालेले आपल्याला पाहायला मिळतात. या ठिकाणी परिवर्तन मोठ्या प्रमाणात झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. अर्थातच सामाजिक सुधारणा या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच धार्मिक सुधारणा सुद्धा या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळते, असं या ठिकाणी म्हटलं तर वावगं ठरणार नाही. समाज सुधारणाचे द्योतक म्हणून राजाराम मोहन राय यांच्याकडे पाहिलं जातं. समाज सुधारणावादी प्रणेते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं, किंवा समाज सुधारणा आणि धार्मिक सुधारणाचा मूळ उद्गाता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. अर्थातच त्यांच्याच प्रयत्नातून भारतातील सर्वच ज्या काही जुन्या चालीरीती होत्या, अनिष्ट प्रथा होत्या, रूढी परंपरा होत्या, या सर्व गोष्टींना छेद देण्याचं काम राजाराम मोहन राय यांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. अर्थातच त्यांच्या सुधारणावादी कार्यांचा आढावा आपल्याला या ठिकाणी घेणं गरजेचं आहे. त्यांनी केलेल्या प्रयत्नाचा आढावा आपल्याला या ठिकाणी घेणं गरजेचं आहे, किंवा समाजासाठी त्यांनी स्वतःचं जेवढं काही योगदान दिलेलं आहे ते योगदान या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे. म्हणूनच ते समजून घेत असताना सर्वप्रथम आपण पहिला मुद्दा पाहूया प्रस्तावनेनंतर सामाजिक आणि धार्मिक सुधारणांची आवश्यकता. आपल्या भारतामध्ये हे दोन मुद्दे समोर का आहेत? कोणते दोन मुद्दे? नंबर 1 सामाजिक सुधारणा, नंबर 2 धार्मिक सुधारणा. मग आता धार्मिक सुधारणा आणि सामाजिक सुधारणा या दोन्ही मुद्द्यांना हात घालत असताना त्यांची गरज आपल्या भारतात का पडली? आपल्या भारतामध्ये समाज व्यवस्था एवढी खालच्या थराला गेलेली होती, कारण का तर त्या ठिकाणी शिक्षणाचा अभाव होता. जे काही मोजक्या लोकांना शिक्षण दिलं जात असायचं त्यांच्या माध्यमातून समाज सुधारणा केली जात नसायची. समाजाला केवळ आणि केवळ वेगवेगळ्या जुन्या चालीरीतीमध्ये, रूढी परंपरेमध्ये, अनिष्ट प्रथेमध्ये किंवा श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्यामध्ये गुरफटून ठेवण्याचं काम केलं जात असायचं. त्यातून जर आपल्याला लोकांना बाहेर काढायचं असेल तर या ठिकाणी सामाजिक सुधारणा होणं गरजेचं आहे, या ठिकाणी धार्मिक सुधारणा होणं गरजेचं आहे. त्याची आवश्यकता या ठिकाणी आहे, तरच आपल्या भारतामध्ये परिवर्तन होऊ शकतं, भारत बदलू शकतो, किंवा भारतातील समाज व्यवस्था या ठिकाणी बदलू शकते, धार्मिक व्यवस्था या ठिकाणी बदलू शकते. अशा प्रकारची गरज त्या काळामध्ये पडली. म्हणूनच त्यांचा आढावा किंवा त्या लोकांनी केलेल्या कार्याचा आढावा या ठिकाणी घेणं जास्त गरजेचं आहे. हे सर्व विद्यार्थ्यांना ज्ञात असायला पाहिजे. या सर्व गोष्टी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणं जास्त गरजेचं आहे. आता या सामाजिक आणि धार्मिक सुधारणांची आवश्यकता पाहत असताना भारतीय समाज आपल्याला अभ्यास करायला लागेल. भारतीय समाजाचा अभ्यास परिपूर्ण पद्धतीने आपल्याला या ठिकाणी करावा लागेल, कारण का भारत आणि भारतीय समाज जोपर्यंत आपल्याला समजणार नाही तोपर्यंत आपल्याला यांच्यामध्ये सुधारणा का केली पाहिजे, त्याची आवश्यकता का आहे याच्या मुळापर्यंत जाता येणार नाही. म्हणून या ठिकाणी भारतीय समाजातील किंवा भारतीय समाज समजून घेत असताना आजची ही परिस्थिती लक्षात घ्या. आपण 16व्या 17व्या 18व्या शतकाचा अभ्यास तर करतोच, परंतु आज आधुनिक युगाचा विचार करत असताना, 21व्या शतकाचा विचार करत असताना 21व्या शतकामध्ये सुद्धा
भारतीय समाजाचा विचार करत असताना भारतीय समाजामध्ये सुद्धा आजही जुन्या चालीरीती, रूढी परंपरा, चालीरीती, अनिष्ट प्रथा चालू असलेली आपल्याला पाहायला मिळतात. या थोर महान समाज सुधारकांनी जेवढं काही कार्य केलं आणि भारतामध्ये सामाजिक व धार्मिक सुधारणासाठी त्यांनी कार्य हाती घेतलं, तरी सुद्धा 21व्या शतकामध्ये आपल्या भारतामध्ये अशा जुन्या चालीरीती, रूढी परंपरा, अनिष्ट प्रथा या आजही आपल्याला पाहायला मिळतात. त्याचं उदाहरण जर आपल्याला पाहायचं असेल, केशवपन पद्धत आजही आपल्या भारतामध्ये राबवली जाते, चालवली जाते. केशवपन पद्धत म्हणजे तुम्हाला माहिती असेल सर्व विद्यार्थ्यांना, एखाद्या स्त्रीचा पती जर मृत्यू पावला असेल किंवा त्याचं निधन झालं असेल, तर त्या स्त्रीचे डोक्याचे केस पूर्णतः काढले जातात. अर्थातच डोक्यावर केस ठेवले जात नाही. याला केशवपन पद्धत म्हटली जाते. आणि ही केशवपन पद्धत ब्राह्मण समाजामध्ये आपल्याला पाहायला मिळते. अशा ज्या काही पद्धती आहेत ह्या अनिष्ट प्रथा आहेत, समाज विघातक प्रथा आहेत, समाजातील इतर लोकांच्या मनावर परिणाम करणाऱ्या प्रथा आहेत. त्यामध्ये सती जाण्याची पद्धत असेल, अशा ज्या काही प्रथा आहेत या प्रथा कुठेतरी बंद होणं गरजेचं आहे. परंतु आजही 21व्या शतकामध्ये अशा प्रथा आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये विधवा पुनर्विवाहाचा विषय घ्या. विधवा पुनर्विवाह हा कायदा सुद्धा या ठिकाणी बनवण्यात आला. महात्मा फुलेच्या माध्यमातून विधवा पुनर्विवाहाचं या ठिकाणी संगोपन करण्यात आलं. त्यांच्या माध्यमातून एका विधवेचं लग्न सुद्धा लावून देण्याचं काम करण्यात आलं. परंतु आज ब्राह्मण समाजामध्ये एखाद्या मुलीचे पती जर कोणत्याही कारणास्तव मृत्यू झालेले असतील तर त्या मुलीला पुनश्च विवाह करता येत नाही, पुनर्विवाह करता येत नाही. अख्खं आयुष्य तिला खितपत पडावं लागतं. म्हणजे अशा ज्या काही जुन्या रूढी परंपरा आहेत, चालीरीती आहेत, अनिष्ट प्रथा आहेत, या अनिष्ट प्रथांवर छेद देण्याचं काम या समाज सुधारकांनी केलं. तरी सुद्धा आज 21व्या शतकामध्ये ह्या चालीरीती तशाच चालत आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याच बंद होणं गरजेचं आहे. म्हणूनच एकंदरीत भारतीय समाजामध्ये ज्या काही अंधश्रद्धा असेल, आता अंधश्रद्धा म्हटल्याच्या नंतर तुमच्या लक्षात येत असेल, त्याच्यामध्ये भूताटकी आहे, त्याच्यामध्ये भानामती आहे, त्याच्यामध्ये देव दानव आले, दैवतीकरण आलं, हे अंधश्रद्धेचा भाग आहे. मग ही अशी अंधश्रद्धा असेल किंवा रूढी परंपरा असेल किंवा जुन्या चालीरीतीवर कायम टिकून राहणे असेल, रूढीप्रियता, जातीभेद असेल, आजही जातीभेद मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाहायला मिळतो. जुन्या काळामध्ये सुद्धा जातीभेद होता. महात्मा फुलेंना सुद्धा एका ब्राह्मणांच्या लग्नामधून लाताबुक्या देऊन त्यांना बाहेर काढण्यात आलेलं होतं. जे दलित लोक आहेत त्या दलित लोकांना सार्वजनिक पानपट्ट्यावर येण्यास मज्जाव करण्यात आलेला होता. मंदिर प्रवेश बंदी घालण्यात आलेली होती. म्हणजे तत्कालीन परिस्थितीचा विचार करत असताना त्याही काळामध्ये जातीयता खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी रूढ झालेली होती. आजही काही प्रमाणामध्ये जातीयता पाहायला मिळते. शहरी भागामध्ये जरी याचा प्रभाव आपल्याला दिसून येत नसला तरी ग्रामीण भागामध्ये आजही जातीयता पाहायला मिळते. म्हणून जातीभेद असेल किंवा उच्च नीचतेचा विचार असेल किंवा त्या दोन्हीमधली दरी असेल, गरिबी आणि श्रीमंती असे जे काही दोन वर्ग आहेत, असे जे काही दोन भेद आहेत, तसंच त्याच पद्धतीने या ठिकाणी उच्च नीचतेचा हा जो काही विचार आहे, ही जी काही भ्रामक कल्पना आहे, तसंच समाजामध्ये ज्या पद्धतीने चौकस व चिकित्सक स्वरूपाचा, चिकित्सक हा शब्दप्रयोग संशोधनामध्ये येतो. चिकित्सक हा शब्दप्रयोग कशामध्ये येतो? संशोधनामध्ये येतो. कारण आता चिकित्सक म्हटल्याच्या नंतर
छोट्यातल्या छोट्या गोष्टीचा चिकित्सक पद्धतीने अतिशय छोट्यातल्या छोट्या गोष्टीचा बारकाईने अभ्यास करतात। मग चौकस आणि चिकित्सक वृत्तीचा अभाव असेल, या सर्व वेगवेगळ्या कारणांमुळे, अशा वृत्तींमुळे आपला भारतीय समाज हा खूप मागे पडलेला होता। आजही या ठिकाणी भारतीय समाज मागे पडलेला पाहायला मिळतो। या सर्व गोष्टी आजही आपल्याला पाहायला मिळतात। ह्या जुन्या चालीरीती आजही समाजामध्ये आपल्याला या ठिकाणी दिसून येतात। मी बऱ्याच ठिकाणी समाज आणि समाजाचा अभ्यास करत असताना काही ठिकाणी अनुभवलेल्या गोष्टी आहेत। प्रत्यक्ष मी अनुभव घेण्यासाठी त्या ठिकाणी जात असतो। ग्रामीण भागामध्ये बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतं, एखाद्या स्त्रीच्या अंगामध्ये येतं। हे सत्य कथन आहे का? एखाद्या स्त्रीच्या अंगात येऊ शकतं का? येऊ शकत नाही। म्हणजे अशा ज्या काही जुन्या चालीरीती आहेत, त्या सर्व जुन्या चालीरीती या ठिकाणी थांबणं गरजेचं आहे, परंतु ते थांबलेल्या नाही आहेत। अशा सर्वच गोष्टींमुळे, जुन्या चालीरीतीमुळे, अंधश्रद्धेमुळे, उच्च नीचतेच्या भेदभावामुळे, जातीभेदामुळे किंवा चिकित्सक वृत्तीचा अभाव असल्यामुळे या ठिकाणी आपला भारतीय समाज खूप मागे पडलेला होता। त्याच मागे पडलेल्या भारतीय समाजामध्ये सुधारणा होणं जास्त गरजेचं होतं, धार्मिक सुधारणा होणं जास्त गरजेचं होतं। अशा प्रकारचा विचार या ठिकाणी लोकांच्या मनामध्ये निर्माण झालेला आपल्याला पाहायला मिळतो। अर्थातच समाज सुधारकांच्या मनामध्ये तशा प्रकारची विचारसरणी निर्माण झाली आणि जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन या ठिकाणी बदलला गेला। आणि त्या ठिकाणी समता, स्वातंत्र्य आणि बंधुभाव किंवा बंधुता आणि मानवता या मूल्यांची रुजवणूक समाजामध्ये होणं जास्त गरजेचं आहे। अशा प्रकारचा विचार या ठिकाणी लोकांच्या मनामध्ये निर्माण झालेला आपल्याला पाहायला मिळतो। आणि त्याच विचारसरणीमधून, त्याच समता, स्वातंत्र्य, बंधुभाव आणि मानवता ह्या मूल्यांची रुजवणूक समाजामध्ये झाली पाहिजे, अशा विचारामधून या ठिकाणी नवसमाजाची निर्मिती झालेली आपल्याला पाहायला मिळते। नवसमाजाची निर्मिती करणे जास्त गरजेचे आहे किंवा नवसमाजाची निर्मिती झालीच पाहिजे किंवा त्याची आवश्यकता आहे, असं समाज सुधारकांना या ठिकाणी वाटू लागलेलं होतं। लोकांच्या मनामध्ये ह्या सर्व गोष्टी रूढ झाल्या पाहिजे। कोणत्या गोष्टी? जुन्या चालीरीती नाही, रूढी परंपरा नाही, अंधश्रद्धा नाही, जातीय भेद नाही, उच्च नीचतेचा भेद नाही। तर कोणत्या गोष्टी रूढ झाल्या पाहिजेत? तर त्या समाजामध्ये स्वातंत्र्यता, समता, बंधुता आणि मानवता या मूल्यांची जोपासना झाली पाहिजे। म्हणून समाजामध्ये सामाजिक सुधारणा होणं अपेक्षित आहे किंवा त्याची आवश्यकता आहे, अशा प्रकारचा विचार या ठिकाणी रुजवला गेलेला आपल्याला पाहायला मिळतो। आणि यामुळेच जे काही वेगवेगळ्या प्रकारचे भारतामध्ये सामाजिक सुधारणावादी लोक होऊन गेलेले आहेत, ज्यांनी समाज सुधारण्यासाठी स्वतःचं योगदान भारतासाठी मोठ्या प्रमाणात दिलेलं आहे, अशा समाज सुधारकांच्या मनामध्ये तशा प्रकारची विचारसरणी यायला लागली आणि त्याच विचारसरणीच्या माध्यमातून ते समाज सुधारक प्रेरित होऊन एक जनजागृती करण्यास त्यांनी सुरुवात केलेली आपल्याला पाहायला मिळते। आणि जनजागृतीच्याच माध्यमातून समाजामध्ये असलेल्या जुन्या चालीरीती, रूढी परंपरा किंवा अनिष्ट प्रथा किंवा जातीभेद, उच्च नीचतेचा भेदभाव हा समूळ नष्ट करण्यासाठी या समाज सुधारकांनी अपेक्षित अशा पद्धतीचे प्रयत्न केलेले आपल्याला पाहायला मिळतात, कारण का त्यांना तशा प्रकारची आवश्यकता वाटलेली होती। या सर्व गोष्टी जर दूर गेल्या तर या ठिकाणी समाज सुधारणा होऊ शकते, अशा प्रकारचा विचार त्यांच्या मनात आलेला होता किंवा त्यांना या सर्व गोष्टीची आवश्यकता वाटलेली होती। हा मुद्दा एक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो, असे या ठिकाणी सांगता येईल। याच्यानंतर नेक्स्ट मुद्दा येतोय, तो म्हणजे अर्थातच याच सामाजिक व धार्मिक सुधारणांची आवश्यकतेअंतर्गत ज्यांनी सर्वप्रथम समाज सुधारणेचं कार्य हाती घेतलेलं होतं, ज्यांना समाज सुधारणेचा प्रणेता म्हणून ओळखला जातो, अशा त्या राजाराम मोहन राय
यांच्याविषयी या ठिकाणी आपण थोडक्यात जाणून घेऊया. सुधारणावादी पर्वामध्ये सर्वप्रथम आपल्याला अभ्यासता येईल राजाराम मोहन राय. सुधारणावादी पर्वामध्ये सर्वात पहिल्यांदा जर सामाजिक कार्य जर कोणी हाती घेतलेला असेल तर ते म्हणजे राजाराम मोहन राय यांचा या ठिकाणी आपण अभ्यास करूया. अर्थातच राजाराम मोहन राय यांच्याविषयी अभ्यास करत असताना राजाराम मोहन राय यांचं कार्य अतिशय मोठं, प्रगल्भ स्वरूपाचं कार्य, त्यांनी केलेलं योगदान, दैदिप्यमान स्वरूपाचं योगदान. त्याच राजाराम मोहन राय यांच्या संदर्भात आपण या ठिकाणी थोडक्यात जाणून घेऊया. आता राजाराम मोहन राय म्हटल्याच्या नंतर तुम्हा सर्वांच्या डोळ्यासमोर त्यांची इतिहासात केलेली कार्याची पूर्ण आखणी डोळ्यासमोर उभी टाकत असेल. कुठे ना कुठे तुम्ही अभ्यासला असाल तर सुद्धा त्यावर फेर नजर टाकणं आपलं गरजेचं आहे. त्यांचं कार्य या ठिकाणी कार्याला उजाळा देणं गरजेचं आहे. त्यांनी समाजासाठी दिलेलं योगदान या ठिकाणी डोळ्यासमोर घेणं गरजेचं आहे. म्हणूनच राजाराम मोहन राय यांच्याविषयी जाणून घेत असताना राजाराम मोहन राय यांचा जन्म बंगालमध्ये झालेला आपल्याला दिसून येतो. राजाराम मोहन राय यांचा जन्म बंगालमध्ये झालेला आहे. हे सर्वांनाच माहिती असणं गरजेचं आहे, सर्वांना ज्ञात असणं गरजेचं आहे. आता बंगालमध्ये जन्म झाला, पण केव्हा झाला, कधी झाला, कोठे झाला, हे सर्व गोष्टी पुस्तकात दिलेल्या नाही आहेत. मग विद्यार्थ्यांना कशा कळणार? मग त्यासाठी थोडंसं खोलात जावं लागतं, तरच विद्यार्थ्यांना कळतं. बरोबर आहे? आणि जर आपण खोलातच नाही गेलं, जसं अभ्यासक्रमाच्या पुस्तकामध्ये ओळ टू ओळ दिलेली आहे आणि त्यानुसार जर आपण विद्यार्थ्यांना सांगत गेलो तर या सर्व गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचणार नाही, विद्यार्थ्याच्या ज्ञानामध्ये भर पडणार नाही. म्हणून या ठिकाणी विद्यार्थ्यांना खोलात जाऊन त्यांच्याविषयी माहिती देणं गरजेचं आहे. जर खोलात जाऊन माहिती दिली नाही तर विद्यार्थ्यांचं परिपूर्ण ज्ञानार्जन होणार नाही. जेवढी माहिती मिळायला पाहिजे तेवढी माहिती या ठिकाणी मिळणार नाही. म्हणूनच राजाराम मोहन राय यांचा जन्म बंगालमध्ये जरी झालेला असला तरी केव्हा झाला आणि कुठे झाला हे सुद्धा माहिती असायला पाहिजे. अर्थातच 22 मे 1772 राजाराम मोहन राय यांचा जन्म कधी झालेला आहे? बावीस मे 1772. पहा, राजाराम मोहन राय यांचा जन्म 22 मे 1772 साली झालेला आहे. सर्व विद्यार्थ्यांच्या लक्षात असणं गरजेचं आहे, याची नोंद सुद्धा करून ठेवा. मी बऱ्याच वेळेस विद्यार्थ्यांना सांगतोय इतिहास म्हटलं की इसवी सन लक्षात असणं गरजेचं आहे. कारण का तर अगोदरचा इतिहास जर आपण अभ्यासला तर त्यामध्ये इसवी सनाची खैरात होती, परंतु आताचा जर आपण इतिहासाचा अभ्यास करत आहे तर इतिहासामध्ये इसवी सन खूप कमी प्रमाणात दिले गेलेले आहे. तरी सुद्धा जेवढे काही इसवी सन या ठिकाणी येतील तर तेवढ्या इसवी सनाची नोंद आपल्या वहीमध्ये असणं गरजेचं आहे. तर राजाराम मोहन राय यांचा जन्म 22 मे 1772 साली राधानगर खानाकुल कोणत्या ठिकाणी झालेला आहे? बंगालमध्ये. राजाराम मोहन राय यांचा जन्म बंगालमध्ये कोणत्या ठिकाणी झालेला आहे? राधानगर खानाकुल, जे ब्रिटिशांच्या ताब्यात होतं, जे ब्रिटिश प्रांतामध्ये होतं किंवा ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली होता किंवा हा भारत ब्रिटिशांच्या वर्चस्वाखाली होता. त्या ब्रिटिशांच्या वर्चस्वाखाली असलेल्या भारतामध्ये अर्थातच राधानगर खानाकुलमध्ये बेंगॉल प्रांतामध्ये राजाराम मोहन राय यांचा जन्म 22 मे 1772 साली झाला असं आपल्याला या ठिकाणी थोडक्यात सांगता येईल. मग जसा यांचा जन्म 22 मे 1772 साली झाला, मग झाल्याच्या नंतर त्यांनी अगदी वयाच्या लहान किंवा अगदी लहान वयापासूनच म्हणजे वयाच्या 12व्या वर्षापासूनच हिंदू धर्माचं टोटली शिक्षण घेण्यासाठी त्यांच्या आई वडिलांनी त्यांना
उत्तर प्रदेशमध्ये पाठवलेलं होतं. अर्थातच बनारस आणि काशी या ठिकाणी त्यांना पाठवलेलं होतं. कारण का तर त्यांच्या आई वडिलांचा विचार जर केला तर त्यांच्या आई वडिलांच्या किंवा त्यांच्या कुटुंबियामध्ये पुरातत्ववादाला किंवा पौराणिकतेला जास्त महत्व दिलं जात असायचं. तर पौराणिकतेला जास्त महत्व दिलं गेलं असल्यामुळेच राजाराम मोहन राय यांना वयाच्या 12व्या वर्षी हिंदू धर्माचा टोटली अभ्यास करण्यासाठी, हिंदू धर्माचं शिक्षण घेण्यासाठी काशीला पाठवण्यात आलेलं होतं. बनारस या ठिकाणी त्यांचं वास्तव्य होतं. 12व्या वर्षापासून 16व्या वर्षापर्यंत राजाराम मोहन राय यांनी हिंदू धर्माचा एकूण प्रगल्भ अभ्यास त्यांनी केला. हिंदू धर्म टोटली समजून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. हिंदू धर्मातील छोटे मोठे बारकावे त्यांनी समजून घेण्याचे प्रयत्न केले. काशी या ठिकाणी राहून, बनारस या ठिकाणी राहून हिंदू धर्म त्यांनी उमजून घेण्याचा प्रयत्न केला. आणि हिंदू धर्म जसा अभ्यासला, हिंदू धर्म अभ्यासल्याच्या नंतर केवळ राजाराम मोहन राय हिंदू धर्मापुरते मर्यादित न राहता त्यांनी वयाच्या 16व्या वर्षापासून, कधीपासून, इकडच्या विद्यार्थ्यांच्या लक्षात असायला पाहिजे, शेवटच्या विद्यार्थ्यांच्या लक्षात असायला पाहिजे, वयाच्या 12व्या आणि 16व्या वर्षात त्यांनी हिंदू धर्माची शिक्षण पद्धती जाणून घेतली, हिंदू धर्म त्यांनी समजून घेतला. आणि वयाच्या 16व्या वर्षानंतर त्यांनी बौद्ध धर्माचा सुद्धा अभ्यास केलेला आहे. आणि बौद्ध धर्माचा अभ्यास करण्यासाठी काशीवरून, उत्तर प्रदेशमधील जी काही काशी आहे, तर त्या काशीवरून डायरेक्ट त्यांनी तिबेटला ते गेलेले आहेत. आणि तिबेटला जाऊन बौद्ध धर्माचा अभ्यास सुद्धा राजाराम मोहन राय यांनी करण्याचा प्रयत्न त्या काळामध्ये केलेला आहे. कारण का तर हिंदू धर्माचं तत्वज्ञान आणि बौद्ध धर्माचं तत्वज्ञान यामध्ये जो काही फरक आहे तो फरक जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. फरक जाणून घेण्याच्या पाठीमागचं कारण सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे, आपल्याला पुढे शिकायला मिळणार आहे. कारण का तर राजाराम मोहन राय यांनी मूर्तीपूजेला कडाडून विरोध केलेला होता. ईश्वर हा सर्वांचा एकच आहे हे सिद्ध करून दाखवण्याचं काम केलेलं होतं. म्हणूनच त्यांनी या दोन धर्माचा अभ्यास केलेला आहे. हिंदू धर्माचा सुद्धा अभ्यास केलेला आहे आणि बौद्ध धर्माचा अभ्यास वयाच्या 16व्या वर्षी तिबेटला जाऊन त्यांनी केलेला आहे. म्हणूनच अशा या महान तत्ववेत्यांनी किंवा समाज सुधारकांनी जो ज्ञानवंत होता, अशा ज्ञानवंतांनी सामाजिक आणि धार्मिक सुधारणांचा विडा आपल्या हाती घेतलेला होता. म्हणूनच जसं त्यांनी 16व्या वर्षी बौद्ध धर्माचा अभ्यास केला आणि बौद्ध धर्माचा अभ्यास केल्यानंतर त्यांच्या काळामध्ये पार्शियन आणि अरबी ह्या दोन भाषा चालत असायच्या. अर्थातच 1772चा काळ या ठिकाणी लक्षात घ्या. ज्यावेळेस आपला भारत देश ब्रिटिशांच्या वर्चस्वाखाली होता, इंग्रजांची सत्ता आपल्या देशावर होती, त्या काळामध्ये पार्शियन आणि अरबी भाषेचा वापर आपल्या बंगालमध्ये केला जात असायचा. त्याच भाषेमधून, कोणत्या दोन भाषेमधून? पार्शियन आणि अरबी. पार्शियन आणि अरबी भाषेचाच वापर करून राजाराम मोहन राय यांनी सर्वात पहिला ग्रंथ लिहिला. तो पहिला ग्रंथ म्हणजे वेदांत नावाचा ग्रंथ. कोणता ग्रंथ आहे? कोणता ग्रंथ आहे? वेदांत. सर्वात पहिला ग्रंथ. आणि हा ग्रंथ लिहिण्यासाठी त्यांनी पार्शियन आणि अरबी भाषेचा वापर केलेला आहे. आणि या पार्शियन आणि अरबी भाषेचा वापर करून वेदांत ग्रंथ जसा लिहिला, त्याच ग्रंथाला आपल्या भारतीय भाषेनुसार किंवा भारतीय भाषेमधून लिहिण्याचं काम सुद्धा त्यांनी केलं. अर्थातच 1815 मध्ये बंगाली भाषेचा वापर करून, कोणत्या भाषेचा वापर करून? बंगाली भाषेचा वापर करून हा वेदांत ग्रंथ पुन्हा या ठिकाणी बंगाली भाषेचा वापर करून लिहिलेला आपल्याला पाहायला मिळतो. सर्वप्रथम लिहिला त्यावेळेस कोणती भाषा वापरली? पार्शियन आणि अरबी. त्याच्यानंतर त्याचं ट्रान्सलेट केलं बंगाली भाषेमध्ये. अर्थातच बंगाली भाषेतून त्यांनी वेदांत हा ग्रंथ लिहिला, तो म्हणजे 1815 साली.
म्हणजे राजाराम मोहन राय यांच्या कार्याचा आढावा घेत असताना त्यांचा टोटली इतिहास आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. राजाराम मोहन राय संपूर्ण आपल्याला समजणं गरजेचं आहे. त्यांचं सामाजिक कार्य या ठिकाणी लक्षात येणं गरजेचं आहे. तरच या ठिकाणी आपल्याला इतिहासातील छोट्या छोट्या गोष्टीपासून पुढे जाता येतं. सर्व इतिहास आपल्याला या ठिकाणी समजून घेता येईल. म्हणून या ठिकाणी ज्या पद्धतीने त्यांनी वेदांत नावाचा ग्रंथ सर्वप्रथम लिहिला त्याच अनुषंगाने राजाराम मोहन राय केवळ आणि केवळ सामाजिक आणि धार्मिक सुधारणावादीच नव्हते, तर त्यांना पत्रकारितेमध्ये सुद्धा तेवढ्याच मोठ्या प्रमाणामध्ये इंटरेस्ट होता. त्यांना आवड खूप मोठ्या प्रमाणात होती. पत्रकारिता आणि राजाराम मोहन राय यांच्या संदर्भात सुद्धा तेवढंच त्यांचं कार्य महत्वाचं आहे. पत्रकारितेचा जर विचार केला तर राजाराम मोहन राय यांनी पत्रकारितेमध्ये सुद्धा उत्तुंग भरारी घेतलेली होती. पत्रकारितेच्या माध्यमातून जे काही समाजामध्ये जुन्या चालीरीती आहेत, रूढी परंपरा आहेत, अनिष्ट प्रथा आहेत किंवा समाजावर परिणाम होणाऱ्या ज्या काही घटना आहेत, या प्रत्येक बाबीवर कडाडून टीका करण्याचं काम या पत्रकारितेच्या माध्यमातून राजाराम मोहन राय यांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. कारण राजाराम मोहन राय एक उत्कृष्ट पत्रकार म्हणून सुद्धा या ठिकाणी नावारूपाला आलेले होते. म्हणून त्याच पत्रकारितेचा प्रारंभ त्यांनी एक वृत्तपत्र काढून प्रारंभ केलेला होता किंवा वृत्तपत्र काढून त्यांनी सुरुवात केलेली होती. आणि सर्वात पहिलं वृत्तपत्र जर राजाराम मोहन राय यांचं कोणतं असं जर आपण या ठिकाणी पाहिलं तर राजाराम मोहन रायच्या संदर्भात सर्वात पहिलं वृत्तपत्र आणि त्याची स्थापना कधी झाली हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी राजाराम मोहन राय यांनी संवाद कौमुदी कोणतं वृत्तपत्र? संवाद कौमुदी हे राजाराम मोहन राय यांचं पहिलं वृत्तपत्र. याची सुरुवात त्यांनी केली 4 डिसेंबर 1821 मध्ये. कधी सुरुवात केली? 4 डिसेंबर 1821. पहा, सर्वप्रथम पार्शियन भाषेचा वापर करून, अरबी भाषेचा वापर करून वेदांत नावाचा पहिला ग्रंथ लिहिला. त्याच्यानंतर पत्रकारितेमध्ये आवड खूप मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आणि पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक अनिष्ट प्रथेवर, रूढी परंपरेवर, अंधश्रद्धेवर कडाडून टीका करता येऊ शकते आणि समाज परिवर्तन या ठिकाणी करता येऊ शकतं. म्हणून त्यांनी पत्रकारितेमध्ये संवाद कौमुदी नावाचं वृत्तपत्र त्यांनी 4 डिसेंबर 1821 साली सुरू केलं. आणि या वृत्तपत्राच्या माध्यमातून समाजामध्ये परिवर्तन करण्याचा विचार करण्याचं काम राजाराम मोहन राय यांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून ही बाब आपल्याला लक्षात असणं गरजेचं आहे. हे झालं संवाद कौमुदीच्या बाबतीत. याच्यानंतर त्या काळामध्ये अरबी भाषा खूप मोठ्या, फारसी आणि अरबी भाषा खूप मोठ्या प्रमाणात चालायची. मग केवळ संवाद कौमुदी याच वृत्तपत्रावर न राहता त्यांनी 12 एप्रिल 1822 मध्ये सुद्धा मिरात उल अखबार, कोणतं वृत्तपत्र? मिरात उल अखबार 12 एप्रिल 1822 मध्ये मिरात उल अखबार या वृत्तपत्राची सुद्धा सुरुवात राजाराम मोहन राय यांनी त्या काळामध्ये केलेली आपल्याला पाहायला मिळते. कारण का वृत्तपत्र हे सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचतात आणि यातून जर लोकांपर्यंत आपला विचार पोहोचवण्याचं आपण जर कार्य करत असाल आणि त्यातून समाज परिवर्तन जर होत असेल, समाजामध्ये बदलाव जर होत असेल, तर अशा प्रकारचं कार्य करायला काय हरकत आहे? अशा प्रकारचा विचार मनी धरून राजाराम मोहन राय यांनी या ठिकाणी या वृत्तपत्राची सुरुवात केलेली आपल्याला पाहायला मिळते. असं सुद्धा आपल्याला थोडक्यात सांगता येतं. एवढ्यावरच न थांबता सामाजिक कार्य करत असताना
एवढ्यावरच न थांबता सामाजिक कार्य करत असताना राजाराम मोहन राय यांचं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सुद्धा उल्लेखनीय काम आणि उल्लेखनीय कार्य या ठिकाणी पुढे आलेलं आपल्याला पाहायला मिळतं. अर्थातच 1828 मध्ये त्यांनी प्रेसिडेन्सी कॉलेजची स्थापना त्यांनी केलेली आपल्याला पाहायला मिळते. तसेच 1829 मध्ये सती प्रथेच्या विरोधामध्ये कायदा आणि त्या कायद्यानुसार सती प्रथा बंद करण्याचं कार्य सुद्धा राजाराम मोहन राय यांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं, असं आपल्याला थोडक्यात सांगता येईल. आणि राजाराम मोहन रायची ख्याती जर आपण पाहिली किंवा राजाराम मोहन राय यांना प्रसिद्धी कशामुळे मिळाली, तर त्या ठिकाणी दोन कारणं आपल्याला पुढे आलेली पाहायला मिळतात. त्यामध्ये नंबर 1 सती बंदी किंवा सती जाणे यावर बंदी घालण्याचं कार्य त्यांनी अतिशय महत्त्वाचं केलं. आणि त्यानंतर एकेश्वर वादाचा विचार त्यांनी या ठिकाणी समाजामध्ये पेरलेला दिसून येतो. त्यावरूनच त्यांना या ठिकाणी ख्याती प्राप्त झालेली किंवा प्रसिद्धी मिळाली गेलेली आपल्याला पाहायला मिळते, असं सुद्धा आपल्याला या ठिकाणी थोडक्यात म्हणता येतं. आणि याही पुढे नव समाजाची निर्मिती करत असताना त्यांनी आत्मीय सभा आणि ब्राह्मो समाज, आत्मीय सभा आणि ब्राह्मो समाज या ब्राह्मो समाजाची स्थापना त्यांनी 1828 मध्ये केलेली होती. आणि त्या ब्राह्मो समाजाच्या माध्यमातून समाजामध्ये परिवर्तन करण्याचं काम, समाजामध्ये बदलाव करण्याचं काम, समाज सुधारणावादी विचारावर घेऊन जाण्याचं काम या ठिकाणी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून या राजाराम मोहन रायाच्या संदर्भात जाणून घेताना खूप मोठा इतिहास आपल्याला समजून घेता येतो. याच राजाराम मोहन रायाच्या संदर्भात बरीचशी काही माहिती आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायची आहे, बराचसा इतिहास आपल्याला जाणून घ्यायचा आहे. तो इतिहास आपण उद्याच्या तासिकेमध्ये या ठिकाणी पाहूया, उद्याच्या तासिकेमध्ये समजून घेऊया. आज इथेच थांबूया. धन्यवाद. जर माझा हा YouTube चॅनलवरील व्हिडिओ सर्व विद्यार्थ्यांना किंवा महाराष्ट्रातील तमाम बारावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि शिकवणाऱ्या प्राध्यापक वर्गांना जर आवडला असेल तर त्यांनी माझ्या या व्हिडिओला सबस्क्राईब करावं किंवा आयकॉन बेलला लाईक करावं आणि मला पुन्हा या ठिकाणी मोटिवेट करावं, प्रोत्साहन द्यावं, जेणेकरून मला आणखी नवनवीन व्हिडिओ या ठिकाणी बनवता येतील, नवनवीन माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवता येईल किंवा छोट्यातल्या छोट्या गोष्टी विद्यार्थ्यांपर्यंत सांगता येतील. त्यासाठी सर्वांनी पुन्हा एकदा माझ्या या YouTube चॅनलला सबस्क्राईब करावं असं मी या ठिकाणी आवाहन करतोय आणि इथेच थांबतोय. धन्यवाद. जय क्रांती.